Hello friends, in last lecture we study about the structure of the pollen grain. Okay. Today we study the development of the male gametophyte. Okay, as we know the pollen grain, it is nothing but the male gamete. ठीक आहे, मेल pollen grain हा काय आहे, male gamete आहे. As the process of pollination takes place, the pollen grain is transferred to the stigma. Okay, pollen grain is transferred to the stigma by the process of pollination. And as the pollination takes place, the development of male gametophyte on the stigma takes place. Okay, in this process, how the development of this pollen grain is takes place on the stigma is called as a development of male gametophyte. ओके, आता आपण काय बघणार आहोत, तर पॉलन ग्रेन हा काय आहे, हा मेल गॅमेट आहे. ओके, तर हा जेव्हा स्टिग्मावर पोचतो, हा जो पॉलन ग्रेन आहे हा जेव्हा स्टिग्मावर पोचतो तिथं गेल्यानंतर त्याची डेव्हलपमेंट ही चालू होते. पण केव्हा चालू होते, तर त्याच्यासाठी आपण वन बाय वन त्याच्या डेव्हलपमेंट स्टेजेस जे आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर पॉलन ग्रेन इट इज अ बिगिनिंग ऑफ द मेल गॅमेटोफाइट. दस इट इज द फर्स्ट सेल ऑफ द मेल गॅमेटोफाइट. ही काय असते, फर्स्ट सेल असते, मेल गॅमेटोफाइटची फर्स्ट सेल असते. ओके, आफ्टर द मायटोटिक डिव्हिजन, मायटोटिक म्हणजेच काय, तर मायटॉसिस. तर हा जो पॉलन ग्रेन आहे हा काय होतो, इट अंडरगो मायटॉसिस अँड इट डिव्हाइड्स इनटू द टू सेल्स, दॅट इज वन इज द बिगर सेल. एक सेल जी आहे ती कशी होते, बिगर. आता इथं आपल्याला एक सिंगल न्यूक्लियस दिसतोय, इथं आपल्याला काय दिसत आहेत, दोन न्यूक्लियस दिसत आहेत. इथं आपल्याला काय दिसत आहेत, दोन न्यूक्लियस दिसत आहेत, बरोबर. तर एक सेल जी आहे ती काय होते, एक सेल जी आहे ती बिगर सेल आहे आणि एक सेल जी आहे ती काय आहे, स्मॉलर सेल आहे. यातली जी बिगर सेल आहे तिला काय म्हटलं जातं, व्हिजिटेटिव्ह सेल. हिला काय म्हटलं जातं, व्हिजिटेटिव्ह सेल. दिस इज द नेकेड सेल. नेकेड म्हणजे काय, तर तिला सेल वॉल नसते. ओके, त्याला सेल वॉल नसते म्हणून तिला काय म्हटलं जातं, इट इज अ व्हिजिटेटिव्ह नेकेड व्हिजिटेटिव्ह सेल असं तिला म्हटलं जातं. अँड जी स्मॉल आहे त्या स्मॉल सेलला काय म्हटलं जातं, जनरेटिव्ह सेल असं म्हटलं जातं. तिला काय म्हटलं जातं, जनरेटिव्ह. ही मोठी सेल आहे तिला व्हिजिटेटिव्ह सेल म्हटलं जातं आणि ही जी स्मॉल आहे तिला काय म्हटलं जातं, जनरेटिव्ह सेल असं म्हटलं जातं. लक्षात येते, पॉलन ग्रेन जो आहे तो बाय प्रोसेस ऑफ मिओसिस हा अँथरमध्ये तयार झालेला आहे. आता इथं काय होणार आहे, मायटॉसिस होणार आहे. मायटॉसिस झाल्यामुळे काय होणार आहेत, इथं दोन सेल्स तयार होणार आहेत. बाय द मायटोटिक डिव्हिजन इट प्रोड्यूस द वन बिगर सेल अँड वन स्मॉलर सेल. बिगर सेल जी आहे तिला काय म्हटलं जातं, व्हिजिटेटिव्ह सेल, आणि स्मॉलर सेल जी आहे तिला काय म्हटलं जातं, जनरेटिव्ह सेल असं म्हटलं जातं. ठीक आहे, व्हिजिटेटिव्ह सेल इज अ रिच इन फूड अँड हॅविंग द इररेग्युलर शेप न्यूक्लियस. हा जो व्हिजिटेटिव्ह सेल आहे याच्यामध्ये फूड व्हॅक्युल्स जास्त असतात. देअरफॉर इट इज अ रिच इन फूड अँड इट हॅज हॅविंग द इररेग्युलर शेप ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचा शेप कसा असतो, इररेग्युलर असतो. तर जनरेटिव्ह सेल जो आहे इट हॅज हॅविंग द सेल वॉल. इट हॅज हॅविंग द सेल वॉल बट इट फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ द व्हिजिटेटिव्ह सेल. ही जी जनरेटिव्ह सेल आहे ती काय होत असते, तर इट फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ द व्हिजिटेटिव्ह सेल. ओके, हा जो जनरेटिव्ह सेल आहे इट फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ द व्हिजिटेटिव्ह सेल. आफ्टर दॅट द आता इथं फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालेलं आहे किंवा फर्स्ट मायटोसिस झाल्यानंतर इथं दोन सेल्स आपल्याला तयार झालेले आपल्याला दिसतात. आता काय होणार आहे, सेकंड मायटोसिस होणार आहे. सेकंड मायटोसिसची प्रोसेस होणार आहे. मग इथं काय होतं बघा, इन द सेकंड मायटोटिक डिव्हिजन द जनरेटिव्ह सेल, फक्त ही जी जनरेटिव्ह सेल आहे इट ओनली गिव राईज टू टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. ही जी जनरेटिव्ह सेल आहे ही काय होते, डिव्हाइड होते आणि ती काय तयार करते, दोन मेल गॅमेट्स तयार करते. ओके, जनरेटिव्ह सेल जी आहे ती काय तयार करते, दोन मेल गॅमेट्स तयार करते. इट गिव राईज टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. नॉन मोटाईल का म्हटलेलं आहे, ते स्वतःहून कुठंही जाऊ शकत नाही. जसं आपण बघितलं की स्पर्म्स जे असतात ते कसे असतात, मोटाईल्स असतात. इन केस ऑफ
human being. It is a male gamete, that is the sperm. It is having the tail like structure, therefore it is become a motile. But in case of the plant, the male gametes are a non-motile and it produce from the जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल जे आहे त्याच्यापासून हे दोन मेल गॅमेट्स जे आहेत ते काय होतात, तयार होतात. जनरेटिव्ह सेल अंडरगो मायटोसिस अँड प्रोड्यूस 2 मेल गॅमेट्स. ओके, द मायटोटिक these male gametes now start to go through the pollen tube. आता ही pollen tube कशी तयार होते, तर आपण बघितलेलं आहे की एक्झाईन आहे, एक्झाईनमध्ये आतमध्ये इंटाईन आहे. इंटाईन जो आहे इथं इंटाईनच्या आतमध्ये काय असणार आहे, सायटोप्लाझम असणार आहे. आणि त्याचबरोबर हा व्हिजिटेटिव्ह सेल्सचा जो न्यूक्लियस आहे इट वर्क ॲज नाव अ ट्यूब न्यूक्लियस किंवा ट्यूब न्यूक्लियस म्हणून तो काय करायला लागतो, काम करायला लागतो. ॲज इट वर्क ॲज अ ट्यूब न्यूक्लियस इट स्टार्ट टू फॉर्मेशन ऑफ द पॉलन ट्यूब. तो काय तयार करतो, पॉलन ट्यूब तयार करतो. अँड इन दिस पॉलन ट्यूब all the cell material, that is the cytoplasm and the 2 male gametes are come into this pollen tube. Okay, हे जे pollen tube मध्ये काय होतं, हे जे male gametes आहेत they starts to floats in this pollen tube. Okay, now this pollen tube starts to grow on the stigma. This pollen tube starts to grow on stigma, and as it reach to the ovule, then it breaks. This tube is break and these 2 male gametes are introduced into the ovule. Okay, in this way the male gametes are reached to the फिमेल गॅमेट्स. अशा पद्धतीने काय होतं, हे जे मेल गॅमेट्स आहेत ते काय होतात तर फिमेल गॅमेट्सपर्यंत पोहोचतात. पुन्हा एकदा बघा, दिस इज द pollen grain. pollen grain undergo फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. फर्स्ट मायटोटिक डिव्हिजनमध्ये काय होतं, एक व्हिजिटेटिव्ह सेल तयार होते, एक जनरेटिव्ह सेल तयार होते. व्हिजिटेटिव्ह सेलचा जो न्यूक्लियस असतो त्याला ट्यूब न्यूक्लियस असं म्हटलं जातं. जनरेटिव्ह सेल जी आहे ती सेकंड मायटोटिक डिव्हिजनमध्ये जाते आणि त्याच्यापासून काय तयार होतात, 2 जे हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आहेत ते त्याच्यापासून काय होतात, तयार होतात. आणि ही जी ट्यूब न्यूक्लियस आहे हा काय करतो तर पॉलन ट्यूब तयार करण्यासाठी मदत करतो. लक्षात येते, पॉलन ट्यूब तयार करण्यासाठी मदत करतो. अँड फ्रॉम इन दिस पॉलन ट्यूब ऑल द मटेरियल दॅट इज प्रेझेंट इन दिस सेल इट्स कम इन टू द pollen tube and these 2 male gametes also come into the pollen tube, and this pollen tube is now reached to the ovule. Okay, it reached to the ovule, that is nothing but the female gametophyte, and here these 2 male gametes are introduced into the ovule through this pollen tube. In this way the development of male gametophyte takes place. Thank you.